माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात पोहोचलेत। गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल होते अनिल देशमुख आणि आता अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेत। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागलाय। अनेक समन्स पाठवण्यात आले होते, मात्र कोणत्याही समन्सला उत्तर देण्यासाठी चौकशीसाठी अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयामध्ये हजर झाले नव्हते। मात्र आत्ताच्या घडीला जी माहिती समोर येते त्यानुसार अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात पोहोचलेत। माजी गृहमंत्री अनिल देशमुख कुठे आहेत असा प्रश्न गेले अनेक दिवस विचारण्यात येत होता, कारण ते मतदारसंघात नव्हते आणि कुठे आहेत याबाबतची कोणतीही माहिती मिळत नव्हती। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सूरज ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, कविता, ज्या प्रकारचे आरोप, गंभीर आरोप लावण्यात आले होते, वसुलीचे आरोप लावण्यात आले होते, त्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून अनिल देशमुख यांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी ईडी बोलवत होती, मात्र ते ईडी समोर हजर राहत नव्हते। याच प्रकारे आता आज ते त्यांचा वकील इंद्रपाल सिंग सोबत ईडी कार्यालयात पोहोचले आहेत त्यांचा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी। तुम्हाला माहित असेल की कोर्टानेही देखील त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ईडी समोर का जात नाहीये। तर असे बऱ्याच गोष्टी समोर येत होती, ज्या प्रकारचे आरोप माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी लावले होते। यानंतर सीबीआयने देखील गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर त्याचमध्ये मनी लॉन्ड्रिंगचा एक गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। यामध्ये अनिल देशमुखचे पीए आणि पीएस या दोघांना देखील ईडीने अटक केली आहे याच्या आधी। आता याच मध्ये अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवला जाईल आज आणि ते त्यांच्या वकिलांसोबत तिथे ईडी कार्यालयात उपस्थित आहे। जी, अनिल देशमुख हे ईडी कार्यालयामध्ये येणार आहेत याची कल्पना ईडी कार्यालयात देण्यात आली होती का आणि आत्ताची काय प्रक्रिया नेमकी सुरू आहे? कविता, यावर स्पष्टीकरण नाही मिळालं आहे ईडी कडून, पण मात्र आज सडनली म्हणजे अशीही चर्चा होती की अनिल देशमुख सरेंडर करणार आहे, पण कुठे आणि काय करणार आहे हे अस्पष्ट होता। मात्र ईडी समोर ते उपस्थित राहिले आणि महत्वाचं म्हणजे या प्रकरणी त्यांचा स्टेटमेंट रेकॉर्ड करणे खूपच गरजेचा होता। त्यांचा स्टेटमेंट कधीही रेकॉर्ड झाला नव्हता। त्यांच्यावर आरोप तर बरेच लागले होते, कारण की त्यांचे पीए आणि पीएसला अटक करण्यात आली होती। आरोप असे होते की जे अधिकाऱ्यांची बदली किंवा जे बार आणि रेस्टॉरंट आहे त्याच्याकडून पैसे गोळा करायचे आणि त्यामध्ये देखील जे बडतर्फ एपीआय सचिन वजे आहेत त्यांच्यामध्ये देखील बरेच आरोप होते। आता म्हटलं जात होतं की अनिल देशमुख जे होते ते सचिन वजेसाठी एक नंबर होते आणि जे काय इलिगल म्हणजे कार्य होते, म्हणजे इलिगल ऍक्टिव्हिटीज सचिन वजे करायचा तो अनिल देशमुख साठीच करायचा, अनिल देशमुखच्या बोलण्यावरच करायचा। तर असे बऱ्याच आरोप त्यांच्यावर होते आणि त्यासाठी त्यांचा स्टेटमेंट रेकॉर्ड करणे हा खूपच महत्वाचा होता। यासाठीच आज सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। जबाब नोंदवण्यासाठी अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात पोहोचलेले आहेत। प्रवीण दरेकर सध्या बोलतायत। पासून तपास यंत्रणांपासून दूर राहता येत नाही। आता 5-5 समन्स दिल्यानंतर सुद्धा अनिल देशमुख रिस्पॉन्ड करत नव्हते आणि त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी होता हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, त्या ठिकाणी त्यांना दिलासा मिळेल, कारवाईला स्थगिती मिळेल, परंतु ना हायकोर्टानं ना सुप्रीम कोर्टानं त्यांना त्या ठिकाणी स्थगिती दिली, दिलासा दिला आणि त्याच्यामुळं त्यांचा नाईलाज झाला की त्यांना आज ईडीच्या समोर हजर होण्यापासून गत्यंतर नव्हतं। पुन्हा एकदा आपल्या देशातला कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे। माणूस कितीही मोठा असला तरी कायद्याचं पालन करत यंत्रणांसमोर जावंच लागते। पुन्हा एकदा आपल्या देशामधल्या या न्यायालयीन प्रक्रियेनं दाखवून दिलं। 5-5 समन्स दिले होते तरीही ते पोहोचले नव्हते आणि आता 5 समन्स दिल्यानंतर अखेर ते ईडीच्या समोर आलेत। खरं म्हणजे मला वाटतं 5 समन्स देईपर्यंत वेळच येता कामा नये, कारण आज देशातल्या ज्या भक्कम तपास यंत्रणा आहेत, मग ईडी असेल, सीबीआय असेल, NIA असतील, की ज्या काही मोठ्या तपास यंत्रणा आहेत आणि त्याचा धाक, त्या ठिकाणी आदर या ठिकाणी आपल्या देशवासियांना आहे आणि जर 5ही समन्स देऊन त्या ठिकाणी ईडीच्या कारवाईला रिस्पॉन्स करत नसतील तर त्या ठिकाणी मग त्या यंत्रणेच्याच सक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि मग अलीकडच्या काळात ईडीची पण मस्करी करायला लागली। परंतु शेवटी तपास यंत्रणेनं दाखवून दिलं की यंत्रणेपेक्षा कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही। न्यायालयात सुद्धा प्रयत्न केला, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात त्यांना दिलासा मिळाला नाही आणि मग शेवटी न्यायासमोर, कायद्यासमोर या ठिकाणी झुकावं लागलं आणि
मला वाटतं आता आपण सांगताय त्याप्रमाणे ते दाखल झाले असते. जाणीवपूर्वक चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावला जातोय असा आरोप राष्ट्रवादीकडनं होतोय. नाही, मला वाटतं असा कुणालाही लावता येत नाही. आपल्या देशामध्ये संविधान आहे, लोकशाही आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाचा नागरिकाचा हक्क अबाधित संरक्षित करण्याची घटनेत तरतूद आहे आणि त्याच्यामुळे कुणालाही झटका आला यंत्रणेला म्हणून कुणाची चौकशी होत नसते. कधी तक्रारी असतात, कधी संदर्भ असतात, तरच त्या ठिकाणी चौकशी होत असते. निरपराध लोकांची चौकशी झाल्या असं मला वाटत नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातो असा आरोप सातत्यानं भाजपवर होतो, काय उत्तर आहे त्याला? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार म्हणून सर्व स्तरांवर अपयशी ठरले. महाराष्ट्रामध्ये अराजक सदृश्य स्थिती निर्माण झाली. शेतकरी अतिवृष्टीनं त्या ठिकाणी ग्रासलाय, आत्महत्या करतोय, अजूनही त्याला मदत मिळाली नाही. घोषणा फक्त झाले. आज या ठिकाणी आपण बघाल एस टी कर्मचाऱ्यांनी 30च्या वर आत्महत्या केली. आत्ताच सकाळी कळंबला झाडावर चढून फास लावून घेत होता. याविषयी कुठेही भाष्य नाही, यावर कुठलीही कार्यवाही नाही, या संदर्भात त्यांना मदतीचा हात नाही. आणि मग अशा वेळेला भाजप, केंद्र सरकार अशा प्रकारच्या गोष्टी आरोप करत राहत आपलं अपयश झाकण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम मवियाचा दिसतोय. नाही, पण प्रश्न आता उपस्थित होतो की अनिल देशमुख समोर झाले, मग परमवीर सिंग कुठे आहे? कारण की त्याच्यावरनं काल प्रश्न उपस्थित केला आहे संजय निरुपम यांनी. कायद्याच्या समोर त्या ठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुख असतील, आयुक्त परमवीर सिंग असतील किंवा वाजे असतील, हे सर्व या ठिकाणी कायद्याला समान असतात. कायदा हा त्या ठिकाणी आरोपी म्हणून बघत असतो आणि त्याच्यामुळे मग आरोपी कोण आहे याकरिता कायद्याचं त्या ठिकाणी काही वेगळी परिमाणं नाही आहेत आणि त्याच्यामुळे परमवीर सिंगांच्या बाबतीत पण त्या ठिकाणी अशाच प्रकारची कारवाई होणं अपेक्षित आणि ती होईल. परमवीर सिंह यांची पण या प्रकरणात चौकशी व्हायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? कारण ते मुख्य तक्रारदार त्या सगळ्या प्रकरणामध्ये. परमवीर सिंहाची पण चौकशी ईडीने करायला. कायद्यानं या ठिकाणी परमवीर सिंग असो, कोणी असो, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. कायद्यान्वये जे जे अधिकार आहेत त्या प्रकारे आरोपींची चौकशी झाली पाहिजे आणि मग जर परमवीर आरोपी असतील तर त्यांची चौकशी होईल. पण असा एक दावा केला जातो की परमवीर सिंह यांना भाजप पाठीशी घालते, त्याला काय आरोप? आता आरोपाला काय आपण बोलणार? आरोप करायला अक्कल लागत नाही की फार अभ्यासही करावा लागत नाही आणि त्याच्यामुळे रोज असा एक दिवस नाही की भारतीय जनता पार्टीवर आरोप त्या ठिकाणी केले नाहीत असा एकही क्षणने दिवस नाही. म्हणजे देवेंद्रजी बोलले होते गेल्या आठवड्यामध्ये की बायकोनी मारलं तरी सांगायचं याचा केंद्राचा काय हात आहे की काय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं हे अशा प्रकारच्या आरोपांना काही किंमत द्यायची नसते. कारण शेवटी तपास यंत्रणा सक्षम असतात. त्यांना त्या ठिकाणी काय खरं काय खोटं त्या आपल्या आरोपांवर काम करत नसतात आणि आरोप असतील तर त्या यंत्रणांकडे द्याव्या गोष्टी. तर हा पहिला फोटो आलाय अनिल देशमुख हे ईडी कार्यालयामध्ये दाखल होत असतानाचा. अनिल देशमुख हे त्यांच्या वकिलासोबत ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेत. या अगोदर 5 वेळेला ईडीनं अनिल देशमुख यांना कार्यालयामध्ये येऊन चौकशी करण्यासाठी, जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवलं होतं. मात्र अनिल देशमुख गेले नव्हते. गेले अनेक दिवस अनिल देशमुख नॉट रिचेबल होते आणि अखेर आज अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात पोहोचले. ईडी कार्यालयाच्या बाहेरून राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. राजू, साधारण किती वाजता अनिल देशमुख पोहोचलेत आणि पुढची प्रक्रिया काय असणार आहे, काय माहिती मिळतेय? आपले प्रतिनिधी राजू सोनवणे हे ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. सोबत त्यांचे वकील जे आहेत ते इंद्रपाल सिंग सुद्धा ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहे. 15 ते 20 मिनिटात झालेले आहेत आणि आपलं जे म्हणणं आहे ते जबाब आहे ते नोंदवण्याचा या ठिकाणी जे आहे ते अनिल देशमुख करणार आहे. एकूण जर पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख नेमकं आहेत कुठे असा सगळ्यांनाच प्रश्न होता. जर आपण अनेक मंत्र्यांचं सुद्धा आपण रिॲक्शन ऐकलेली होती की अनिल देशमुख आणि परमवीर सिंग कुठं आहेत हे आम्हाला माहीत नाही आहे. मात्र आज अचानकपणे अनिल देशमुख ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. आपलं जे म्हणणं आहे ते मांडणार आहे
पाहतो आपण अनेकदा ईडीने त्यांना नोटीस पाठवली होती, त्यानंतर त्यांनी वकिलाच्या मार्फत जे आहे ते आपलं म्हणणं जे आहे ते सादर केलं होतं, मात्र प्रत्यक्ष या ठिकाणी आलेले नव्हते. मात्र आज गेले अनेक महिन्यांपासून नेमकं कुठं आहेत अनिल देशमुख हे माहीत नव्हतं आणि आज ते ईडी कार्यालयात पोहोचलेले आहेत. त्यामुळे आज या ठिकाणी येऊन आपलं संपूर्णपणे ते म्हणणं जे आहे ते या ठिकाणी मांडतील. त्यामुळे आता ईडीचे जे अधिकारी आहेत ते नेमकं काय किती वेळामध्ये संपूर्णपणे अनिल देशमुख यांची चौकशी करणार आहेत, कशा स्वरूपाची ही चौकशी करणार आहे, की त्यांचं फक्त म्हणणं मानलं जाणार आहे, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. कविता, एक महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतो की अनिल देशमुख हे ईडी कार्यालयामध्ये येणार आहेत, याची पूर्वकल्पना ईडी कार्यालयाला होती का आणि चौकशीची तयारी ईडी कार्यालयाकडून करण्यात आली होती का? Based on the allegations leveled by Parambir Singh Bigan, they were arrested by enforcement directorate and later interrogated. कविता, अद्यापर्यंत हे स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. मात्र अनिल देशमुख येणार आहेत हे काही वेळापूर्वी ईडी कार्यालयाला कळलेलं होतं. अशा प्रकारची जी आहे ती माहिती समोर आलेली आहे. मात्र ती नेमकी माहिती कधी मिळाली हे पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र आता ईडी कार्यालय नेमकं कशा प्रकारची चौकशी करणार आहे पाहावं लागणार आहे. कारण अनिल देशमुख यांचे तत्कालीन जे काही सीबीआय सहाय्यक असतील, त्याचप्रमाणे खाजगी सचिव असतील, हे दोघंही अटकेमध्ये आहेत आणि त्यानंतर आज अनिल देशमुख या ठिकाणी पोहोचलेला आहे. त्यामुळे हा तपास नेमका कुठल्या दिशेने होणार आहे, किती वेळ अनिल देशमुख यांना ईडी कार्यालयामध्ये बसावं लागणार आहे, की पुढची आणखी काही कारवाई होते हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण 100 कोटी वसुलीचा जे आहे ते आरोप करण्यात आलेला होता. त्यातील जे काही आरोपी आहेत परमबीर सिंग हे सुद्धा पोलिसांच्या लिस्टवरती आहेत. मात्र परमबीर सिंग सुद्धा पोलिसांना या प्रकाराने भेटत नाही. त्यांनी सुद्धा कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे आता ईडी कार्यालय या संदर्भामध्ये नेमकं काय पाऊल उचलते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.